नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2026साठी शिपाई, हमाल आणि लिपिक या पदांकरिता आज आपण काही तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत. तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणी आत्मीय सभेची स्थापना केली? विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी 3 ते 4 सेकंदाचा वेळ दिला जाणार आहे. तर तुम्ही सर्व प्रश्नाचे उत्तरे कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा. तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2, राजाराम मोहन रॉय. तर पहा, राजाराम मोहन रॉय यांनी सन 1815मध्ये कधी? सन 1815मध्ये कोलकाता या ठिकाणी, कुठे? कलकत्ता या ठिकाणी राजाराम मोहन रॉय यांनी आत्मीय सभेची स्थापना केलेली आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक दुसरा, डॅश या एकमेव संघराज्य प्रदेशास स्वातंत्र्य उच्च न्यायालय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2, दिल्ली. तर पहा, दिल्ली हा एकमेव केंद्रशासित प्रदेश आहे ज्याला की स्वतःचे स्वातंत्र्य उच्च न्यायालय आहे. तर दिल्ली उच्च न्यायालयाची स्थापना केव्हा करण्यात आलेली आहे? तर ती सन 1966मध्ये करण्यात आलेली आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक तिसरा, IPL 2025चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 4, RCB. तर RCB या संघाने IPL 2025चे विजेतेपद हे पटकावलेले आहे. तर पंजाब किंग्स हा पहा उपविजेता आहे. काय? उपविजेता संघ ठरलेला होता. प्रश्न क्रमांक 4, महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण भारतात कोठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3, हरियाणा. तर पहा, महाभारतातील ऐतिहासिक युद्ध झालेले कुरुक्षेत्र हे जे ठिकाण आहे तर ते पहा सध्या हरियाणा या राज्यामध्ये ते स्थित आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 5, प्राणहिता म्हणून डॅश व डॅश यांच्या एकत्रित प्रवाहास ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 4, वर्धा आणि वैनगंगा. तर पहा, प्राणहिता म्हणून वर्धा व वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहास ओळखले जाते. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 6, तोडा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3, निलगिरी. तर पहा, तोडा ही जी आदिवासी जमात आहे तर ती पहा अतिशय दुर्मिळ असलेली दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यातील निलगिरी पर्वतरांगेमध्ये ती प्रामुख्याने आढळते. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3, तोडा ही आदिवासी जमात निलगिरी या पर्वतरांगेमध्ये ती प्रामुख्याने आढळते. प्रश्न क्रमांक 7, रक्त गोठवण्याच्या प्रक्रियेत कोणते जीवनसत्व आवश्यक असते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 4, जीवनसत्व के म्हणजेच व्हिटॅमिन के. तर व्हिटॅमिन के हे रक्त गोठवण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक असते. प्रश्न क्रमांक 8, राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान असलेले सिंदखेड राजा हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3, बुलढाणा. तर पहा, राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान असलेले सिंदखेड हे जे ऐतिहासिक ठिकाण आहे तर ते पहा विदर्भातील बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 9, देशातील सौर ऊर्जेवर चालणारा पहिला जिल्हा कोणता बनलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2, दीव. तर दीव हा पहा देशातील सौर ऊर्जेवर चालणारा पहिला जिल्हा बनलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 10, संगणकातील CPUचा योग्य विस्तारित रूप काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2. तर पहा, संगणकातील CPUचा योग्य विस्तारित रूप आहे तर पहा, C म्हणजे सेंट्रल, P म्हणजे प्रोसेसिंग आणि U म्हणजे युनिट. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हे विस्तारित रूप आहे. तर पहा, CPUला
संगणकाचा मेंदू असे म्हटले जाते? ब्रेन ऑफ कॅम्प्युटर. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 11. एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 नाशिक. तर एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प हा महाराष्ट्र राज्यातील नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे, जे की नाशिक जिल्ह्यातील पहा गोदावरी या नदीच्या काठावर काय आहे? गोदावरी या नदीच्या काठावर एकलहरी औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 12. मेदापासून किती ऊर्जा उष्मांक मिळते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 9 किलो कॅलरी ग्रॅम. तर पहा 1 ग्रॅम काय आहे? 1 ग्रॅम मेदापासून 9 किलो कॅलरी ऊर्जा इतकी मिळते. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 13. सिंधू संस्कृतकालीन महत्त्वाचे बंदर खालीलपैकी कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 लोथल, जे की गुजरात या राज्यामध्ये आहे. कुठे? गुजरात. तर सिंधू संस्कृतकालीन महत्त्वाचे बंदर हे लोथल आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 14. भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द काय होईल? ऑप्शन क्रमांक 2 मिलिंद असा होतो. प्रश्न क्रमांक 15. रेगोर ही मृदा खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर आढळते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 दख्खनचा पठारी प्रदेशात. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, बेसॉल्ट खडकापासून तयार झालेली रेगूर किंवा काळी कापसाची मृदा असे म्हणतात. तर ती दख्खनच्या पठारी प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावरती आढळते. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 16. अहिराणी ही भाषा महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये बोलली जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 उत्तर महाराष्ट्र. उत्तर महाराष्ट्र म्हणजेच खानदेश हा भाग येतो. तर अहिराणी ही जी भाषा आहे तर ती पहा प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र. उत्तर महाराष्ट्रामध्ये कोणकोणते जिल्हे? जसे की जळगाव, धुळे, नंदुरबार यासारख्या जिल्ह्यामध्ये अहिराणी ही भाषा प्रामुख्याने तिथे बोलली जाते. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2 अहिराणी ही भाषा महाराष्ट्राच्या उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये ती प्रामुख्याने बोलली जाते. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणते शहर हे भारताचे सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 कोलकाता. तर कोलकाता या शहराला भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. तर पुणे हे जे शहर आहे तर ते पहा आपल्या महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते, पुणे या शहराला. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणत्या सामाजिक कार्यकर्त्या या हिंदू लेडी या टोपण नावाने लेखन करत होत्या? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 रखमाबाई जाधव. तर रखमाबाई जाधव या पहा सामाजिक कार्यकर्त्या हिंदू लेडी या टोपण नावाने लेखन करीत त्या होत्या. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 19. वनस्पतीच्या वाढीसाठी कोणता घटक सर्वात महत्त्वाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा नायट्रोजन. तर वनस्पतीच्या वाढीसाठी पहा नायट्रोजन हा घटक सर्वात महत्त्वाचा असतो. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 20. भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह कोणता होता? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 आर्यभट्ट. तर पहा आर्यभट्ट हा 19 एप्रिल सन 1975 कधी 19 एप्रिल सन 1975 रशिया या देशाच्या सहाय्याने भारताने पहिला कृत्रिम उपग्रह आर्यभट्ट हा अंतराळामध्ये सोडलेला होता. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 21. पुणे हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या संगमावर वसलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 मुळा मुठा. तर मुळा मुठा या नद्याच्या संगमावर पुणे हे शहर वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 22. सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2
महात्मा ज्योतिबा फुले. तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहा 24 सप्टेंबर कधी 24 सप्टेंबर सन 1873मध्ये पुणे या ठिकाणी सत्यशोधक समाजाची स्थापना ही महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्रातील 52 दरवाजाचे शहर म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा छत्रपती संभाजीनगर. तर छत्रपती संभाजीनगर या शहरास महाराष्ट्रातील 52 दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 24. महाराष्ट्राच्या विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या किती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 78. तर महाराष्ट्राच्या विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या ही 78 इतकी आहे. तर 288 ही पहा विधानसभा काय आहे? विधानसभा सदस्याची संख्या, विधानसभा सदस्याची संख्या 288 इतकी आहे. प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 कोयना. तर पहा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प हा कोयना हा प्रकल्प आहे. तसेच पहा कोयना या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हटले जाते. काय? भाग्यलक्ष्मी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 26. प्रसिद्ध हिमालय पर्वतासाठी हिमालय हे नाव कोणत्या भाषेतून आलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा संस्कृत. तर प्रसिद्ध हिमालय पर्वतासाठी हिमालय हे जे नाव आहे तर ते पहा संस्कृत या भाषेतून ते आलेले आहे. प्रश्न क्रमांक 27. जायकवाडी येथील धरणाच्या जलाशयाला खालीलपैकी कोणते नाव देण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 नाथसागर. तर पहा पैठण येथील संत एकनाथाच्या नावावरून या जलाशयाला नाथसागर असे नाव देण्यात आलेले आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 1. जायकवाडी येथील धरणाच्या जलाशयाला नाथसागर असे नाव देण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 28. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे स्मारक कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 कराड. कराड हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ते सातारा. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सातारा. तर कराड या ठिकाणी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे स्मारक स्थित आहे. प्रश्न क्रमांक 29. खालीलपैकी कोणत्या शहराला भारताचे व्याघ्र प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 नागपूर. तर नागपूर या शहराला भारताचे व्याघ्र प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 30. डॅश ही भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा सियाचीन. तर सियाचीन ही भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे.